इन्क्वायरी करायला आलतो ना मी. आपण आणली का लिव्हिंग सर्टिफिकेट आहे बोललो तर 4,000चे जास्त नाही होणार ना. आता 4,000 बोलले होते ना लोक. लिव्हिंग आहे का पेपर ओके. मी काय बोलते फक्त लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, दुसरं काय नाही त्यापेक्षा. मी इन्क्वायरी करा. लिव्हिंग आहे का आधी मिनी डोमिसाईल टाकून लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. सर माझे आहे पेपर ओके सगळे आहे ओके. बिहारचे आहेत सगळे त्याचे. 4,000 ना. आता 5 करा लागले 4 5 आता 4 बोलले होते ना आपल्याला. 4 मला पत्ता काय भेटलं काय लिव्हिंग आहे त्याचं. लिव्हिंग आहे का तिकडं शिकायला होता ना, मग तिकडचं डॉक्युमेंट आहे ना त्याचं. हॅलो हे बोलतो सर मी ऑफिसला येतो भाऊ. मी काय बोलतोय माझं इथे मला त्याचं फक्त शाळेचं लिव्हिंग आहे आणि डॉक्युमेंट सगळे तिकडे हां तिकडे तिकडे माझं. मग इकडलं होईल काय इकडं डोमिसाईल काय त्याचं. इकडचं नाही त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट आणि तुमचे 15 वर्षाचं डॉक्युमेंट नाही नाही तर काय नाही. आता 2-3 वर्षापूर्वी आलाय ते फेरीवाल्यांसाठी द्यायचं आहे त्याला. बघा ना काय होतं. खर्च लय येतो 15,000 रुपये खर्च. 10,000 करल ना तो. त्याला फेरीवालीचं लायसन भेटतं बोललं. आदेशच दिलाय ना. कोण बोललो हां किती करतो किती दिवसात भेटेल. 2 हप्ते पकडून 2 हप्त्यात भेटेल. किती पैसे. 12-13,000 रुपये. आणि मी काय बोलतोय हे बघ ना माझं डोमिसाईल मी काढले. ॲड्रेसमध्ये जरा प्रॉब्लेम झाला आहे. नगर नाही इथं झालं साठे नगर. तर आपल्याला करायचं तर काय करायला त्यांना तुम्ही जाऊन बोललो मी. ते बोलतात चालते चालतं ना. मग आधार कार्डवर ह्यालाच मला 1.5 महिने लागले. आधार कार्डवर काय ते बोलते चालते बोलते अजून ह्याला मला फेऱ्या मारा लागतील ना. तर हे चाय पाणी देऊन काय होऊन का फटाफट लागेल. आधार कार्डवर काय ॲड्रेस आहे. हे साठे नगरच आहे. पहिल्या याच्यावरती पहिलं काढलं होतं ना. माझं 88 होतं तर 88 करायला दिलं होतं त्यांना. तर ते ह्याच्यामध्ये नगर बरोबर टाकलं होतं त्यांनी. आता ह्याच्यात नाही टाकलं. आता हे ओके झाले. ओके झालंय असं आहे. तर त्यांना मी बोललो ते बोलतात नाही चालेल बोलतो. चालेल बोलले मग चालेल. पण नाही चालणार हे उगाच काय ह्याचं काय होईल का काय खर्च पाणी दिलं होतं. ॲड्रेस चेंज करायला लागेल परत प्रोसिजरला टाकून बरं नाही करायला. किती दिवसात भेटेल ते पण 1 आठवडा लागेल. किती पैसे. ॲड्रेस 1,500 2,000 रुपये. 1,500 मध्ये तर नवीन भेटतं ना. तुम्ही वरती जावा डायरेक्ट त्यांना आधार कार्ड दाखवा ना. मला असं दिलं आहे तुम्ही लोकांनी मला चेंज करून द्या ॲड्रेस करून देतील ना ते लोक. ते तर बोललो तुम्ही काय करायचं. बघूया तर आपलं डॉक्युमेंट असेल तर माझं फिक्स आहे. फिक्सचं डॉक्युमेंट आले आहे का डॉक्युमेंट आता आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे. लिव्हिंग आहे का लिव्हिंग आहे का तुम्ही कसं पाहिजे जुना पासबुक जुना 2010-12 बिल यायचं नाव आहे पण रेशन कार्डचं यायचं नाव नाही. त्याचा नंबर घ्यायचा तेवढे 4,000 रुपये खर्च आहे. अर्जंट 3 दिवसात आठवडा त्यांना कुठून जाईल तुमच्या काय EP त्याला ॲफिडेविट बनावं लागेल. 300-400 रुपयाचा ॲफिडेविट म्हणून त्या टाकायला. तुम्ही काय बोलतोय EP-वाल्यांचे कसे काय इकडे बनायला लागले. तुम्ही काय बोलणार ते 15 वर्ष तर राहत असेल तर पण तुम्ही ते 15,000 दिलं तर 1 हप्त्यात काढून देतो. आता ते सगळं जाती दाखला पण झाला आहे. जाती दाखला पण भेटतो माग भेटतो. 30,000 रुपये खर्च येतो. मी घेतो ना माझं होऊन जाईल काय